नमस्कार शिक्षक बंधू आणि भगिनींनो, या ठिकाणी शिक्षक पात्रता परीक्षा 2025ची प्रश्नपत्रिका आपण सोडणार आहोत. पेपर नंबर 2 6वी ते 8वीसाठी आपण म्हणतोय. या ठिकाणी 28 जून रोजी जी परीक्षा घेतली जाणार आहे 2016 या वर्षाची, त्या परीक्षेसाठी हे प्रश्न अत्यंत महत्त्वाचे आहेत. अशाच पद्धतीचे प्रश्न, अशाच स्वरूपाचे प्रश्न त्या प्रश्नपत्रिकेमध्ये असू शकतात. म्हणून या प्रश्नांचा सराव करणं नितांत गरजेचं आहे. अत्यंत सोप्या भाषेमध्ये मी समजावून देण्याचा प्रयत्न करणार आहे. प्रश्न आहे 91 पासून सुरुवात आहे. x अधिक y बरोबर 7चा आलेख कोणत्या चरणातून जाणार नाही? प्रथम, द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ. या ठिकाणी आपल्याला माहिती आहे x अक्ष आणि y अक्ष यांच्यामुळे 1 2 3 4 चरण तयार होतात. हे पहिलं आहे, हे दुसरं आहे, हे तिसरं आहे आणि हे चौथं आहे. x अधिक y बरोबर 7 म्हणजे 0 7 आणि 7 0. 7 0 या ठिकाणी x अक्षावरचा आणि 0 7 हा y अक्षावरचा. त्यामुळे x अधिक y जी रेषा आहे ती पहा. या ठिकाणी हे पहिलं, हे दुसरं आणि हे चौथं चरण कोणत्या चरणातून जात नाही? तिसऱ्या चरणातून जात नाही. या ठिकाणी अचूक पर्याय नंबर 3. ओके, हे लक्षात घ्या. आपण क्रमित जोडी शोधली तर एक्सची किंमत 0 ठेवली तर वायची 7 येते, 0 7, आणि वायची 0 ठेवली तर या ठिकाणी x 7 येते, म्हणून 7 0 0 7 x अक्षावरचा, 0 7 हा बिंदू तो y अक्षावरचा आहे. 0 7 x गैरहजर आहे, 7 0 x गैरहजर आहे, y गैरहजर आहे. त्यामुळे 7 0 इथं, 7 0 हा बिंदू आणि 0 7 म्हणजे पहिला जो आहे निर्देशक तो x निर्देशक आहे 0, y अक्षावरचा x 0 आणि x अक्षावरचा y 0 असतो. म्हणून दुसरं, पहिलं आणि चौथं या चरणातून जाते, तिसऱ्या चरणातून जात नाही. एका वृत्तचित्तीय आकाराच्या पाण्याच्या टाकीची त्रिज्या 2.8 मीटर आणि उंची 3.5 मीटर आहे. एका व्यक्तीला रोज सरासरी 70 लिटर पाणी लागते, तर पूर्ण भरलेल्या टाकीतील पाणी रोज किती व्यक्तींना पुरेल? या ठिकाणी टाकीच्या घनफळाला 1000 भागायचं. टाकीचं घनफळ पायर वर्ग h, वृत्तचित्तीचं घनफळ त्याला गुणिले 1000 का? 1000 घनमीटर म्हणजे 1 लिटर. म्हणून लिटरमध्ये काढण्यासाठी घनमीटरला 1000 भागायचं आणि याला भागिले 70. 70 भागलं का तर एका माणसाला 70 लिटर पाणी लागते. एवढं पाणी किती माणसांना पुरते पाहायचं. या ठिकाणी 22/7 पायची किंमत 8 आहे. या ठिकाणी 2.8 गुणिले 2.8, 2.8 गुणिले 2.8 गुणिले h आहे 3.5 आणि गुणिले 1000 भागिले 70. ओके, अशा पद्धतीनं या ठिकाणी 2.8 गुणिले 2.8 r वर्ग आहे, गुणिले 3.5 गुणिले 1000 ह्याला भागिले 70 या सूत्राचा वापर केला आहे. 2.8 इथं दशांशचिन्ह, इथं दशांशचिन्ह, इथं दशांशचिन्ह, 1 2 3 दशांशचिन्ह आहे तिथं. 3 ठिकाणी 1000 भागल्यामुळे ते गेली. त्यामुळं 22 गुणिले 28 गुणिले 28 गुणिले 35. ओके, ह्याला भागिले 70 आहे. आता 7 न 28ला बघतोय, 7 चौक 28, 35 एके 35 दुनी 70, बे एके बे, बे दुनी 4. वरती काय झालं? 28 गुणिले 2 किंवा 22 दुनी 44, 44 गुणिले 28. या ठिकाणी 22 दुनी 44, 44 गुणिले 28 हा गुणाकार येतोय 1232. 1232 जणांना या ठिकाणी पाणी पुरेल. या ठिकाणी अचूक पर्याय नंबर 4. एका व्यक्तीने 2000 रुपये दशादशे 5 रुपये दराने 2 वर्षाकरता बँकेत गुंतवले तर त्याला मिळणारे चक्रवाढ व्याज किती? प्रथमतः आपल्याला रास काढली पाहिजे. रास काढण्यासाठी या ठिकाणी मुद्दल 2000 रुपये आहे.
गुणिले दसादसे 5 दराने म्हणजे 105 भागिले 100 2 वर्षासाठी आहे, त्यामुळे 105 भागिले 100. ओके. सूत्र आपण कोणतं वापरलं? रास बरोबर पी कंसात 1 अधिक आर भागिले 100 कंसाचा n. पी म्हणजे 2000 रुपये मुद्दल, 1 अधिक आर 5 आहे म्हणजे 5 भागिले 100 इथे येणार आहे. छेद सारखा तिरकच होणार आहे. 100 1 100 अधिक 5 105 भागिले 100 n 2 वेळा म्हणून 2 वेळा. ओके. अशा पद्धतीनं 1 2 3 1 2 3 शून्य गेल्या. ओके. बे 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 पंचे 10 5 एका 105ला 5 2 10 आणि 5 1 5 21 5 आता 105 गुणिले 21चा गुणाकार 21 5 5 14 105ला 5 ह्याच्याले 10 21 0 0 0 आणि 10 10 10ला 0 ह्याच्याला 1 21 1 21 आणि 1 22 22 से 5 ही रास आली. आणि मग चक्रवाढ व्याज कसं काढायचं? रास वजा मुद्दल. रास आहे 2205 वजा मुद्दल 2000, त्यामुळे वजाबाकी 205 आली. त्यामुळं 205 रुपये चक्रवाढ व्याज. अचूक पर्याय नंबर 3. पुढचा प्रश्न आहे 1270 रुपये किमतीच्या साडीवर 12% सूट दिल्यास साडीची विक्रीची किंमत किती? या ठिकाणी 12% सूट म्हणजे 100 रुपयाला 12 रुपये सूट म्हणजे 100तनं 12 गेले 88 म्हणजे या ठिकाणी 100 रुपये ज्यावेळेला साडीची खरेदी असते त्यावेळेला 88 रुपये विक्री असते. तर या ठिकाणी खरेदी 1270 रुपये असेल तर ह्या 0 0 गेले 88 गुणिले 127 हा गुणाकार किती येतोय पहा. 127 गुणिले 88 8 7 56ला 6 ह्याच्याले 5 12 8 96 96 आणि 5 101 इथं फुली दिली. हाच गुणाकार येणार आहे कारण 8 गुणायचे 6 1 0 1 6 6 1 7 10 1 11 11,176 आणि भागिले 10 आहे त्यामुळे दशांश चिन्ह त्यामुळं 1117.60 ही त्याची विक्रीची किंमत आहे. अचूक पर्याय नंबर या ठिकाणी 4. ओके. या ठिकाणी खालील आकृतीमध्ये समलंब चौकोनाच्या आकाराचे खेळाचे मैदान दाखविले आहे. त्या मैदानाचे क्षेत्रफळ किती? या ठिकाणी ही आकृती आहे. आपण इथं आयत तयार करूया. पी क्यू आर इथे एस आहे तर टी पी क्यू आर एस टी आयत आहे. आयताच्या समोरासमोरील भुजा समान असतात. ही 60 बाजू आहे तर ही पी टी सुद्धा 60 आहे. पी क्यू 40 असेल तर टी आर 40. त्यामुळं हा जो आयत आहे पी क्यू आर टी याचं क्षेत्रफळ लांबी गुणिले रुंदी. लांबी 60 रुंदी 40 साईचूक 24 2400 चौरस मीटर आलं. ओके. त्यानंतर या ठिकाणी एकूण पी एस 75 त्यात ते 60 गेले 15 उरले. यश टी आर हा काटकोन त्रिकोण आहे. काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ 1/2 गुणिले काटकोन करणाऱ्या बाजूंचा गुणाकार. काटकोन करणाऱ्या बाजू 40 आणि ही 15 आहे. 40 गुणिले 15 2 40ला भागलं 20 आलं. 15 गुणिले 20 300. त्यामुळं वरच्या त्रिकोणाचं 300 खालच्या आयताचं 2400 2700 चौरस मीटर. आपला अचूक पर्याय नंबर 4 आहे. ओके. पुढचा प्रश्न आहे 11/3 3/5 7/9 5/7 आणि 9/11 यांना चढत्या क्रमाने लिहिल्यास मधली संख्या कोणती येईल? हे पर्याय आहेत. आपण असं नियोजन करायचं. 11/3 आहे ना, 1 1 0 प्रत्येकावर द्यायचं. प्रत्येक अंशस्थानी जी संख्या आहे तिच्यावर 1 0 दिलं. 110ला 3 भागलं 36 आलं अंदाजे. 3 वर 0 दिलं 30 भागिले 5 5 30 आलं. 7/9 17 भागिले 9 9 7 63 उरले 6 वर 0 घेतले 60 झाले 9 54 7.6 आलं. 5 भागिले 7 50 भागिले 7 7 7 49 उरला 1 वर 0 7 1 7.1 आलं. 9 भागिले 11 90 भागिले 11 88. चढत्या क्रमानं मांडताना लक्षात येत्या हा पहिला आहे, हा दुसरा आहे, हा तिसरा आहे. म्हणजे 3/5 पहिला सर्वात लहान, 2 5/7 तिसरा 7/9 4 नंबरचा 9/11 आणि सर्वात मोठा 36. असं केल्याशिवाय सोपं होऊ शकत नाही. मग मध्ये बरोबर राहिलं 7/9. 7/9 मधला आहे 7/9 हा मधला आहे. तर
अचूक पर्याय नंबर 1. 3 क्रमागत नैसर्गिक संख्या अशा आहेत की लहान संख्येची 5 पट ही मोठ्या संख्येच्या चौपटीपेक्षा 19ने जास्त आहे. तर 3 संख्यांची सरासरी किती? आपण सर्वात लहान संख्या 1 मानली, त्याच्या पुढची 1+1 आणि तिसरी 1+2 होणार. काय म्हटलेल्या प्रश्नामध्ये? लहान संख्येची 5 पट म्हणजे 5x. ओके. लहान संख्येची 5 पट ही मोठ्या संख्येच्या 1+2 ही मोठी संख्या तिच्या चौपटीपेक्षा 19ने जास्त आहे. अधिक 19 सोडवायचं. 5x तसंच, 4ने xला 4x अधिक 2ला 4 2 8 अधिक 19 तसंच. 19 8 27 हे 4x मागे घेतले. 5x मधून हा मागा आलेला 4x गेला. 1x उरला. x बरोबर 27. सर्वात लहान संख्या 27, पुढची 28, तिसरी 29. तिघांची सरासरी विचारल्या. 27 28 29 यांची बेरीज 84. 84 3 संख्येत म्हणून भागेल 3. 84ला 3 भागली का 28 येत्या. त्यांची सरासरी 28. अचूक पर्याय हा नंबर जो आहे तो अचूक पर्याय नंबर 4. ओके. पुढला प्रश्न आहे. एका चौरसाचे क्षेत्रफळ x² चौसेमी आहे. जर चौरसाची एक बाजू 3 सेमी व त्या लगतची बाजू 7 सेमीने कमी केली तर तयार होणाऱ्या आकृतीचे क्षेत्रफळ चौरसाच्या क्षेत्रफळापेक्षा किती चौसेमीने कमी असेल? सोपा आहे, अत्यंत सोपा आहे. चौरसाचं क्षेत्रफळ x² आहे म्हणजे बाजू x. चौरसाचे क्षेत्रफळ बाजू वर्ग म्हणजे x² चौरस. परत काय म्हणल्या? या चौरसाची एक बाजू 3 कमी केली म्हणजे x-3 आणि दुसरी लगतची बाजू म्हणजे ही बाजू x-3 तर दुसरी x-7 होईल. 7 कमी केल्या. मग याचं क्षेत्रफळ x-3 गुणिले x-7 ह्या दोघांचा गुणाकार पण केला तर पहिल्याला गुणले x², पहिल्यानं दुसऱ्याला -7x, आता दुसऱ्यानं पहिल्याला -3x, आता दुसऱ्याला अधिक 7 21 अधिक म्हणजे x² -7x -3x -10x अधिक 21 म्हणजे ज्या बाजू 3 आणि -7 कमी केल्या त्या चौरसाचं क्षेत्रफळ त्याचं क्षेत्रफळ आता त्या आकृतीचे क्षेत्रफळ म्हणायचं x² -10x अधिक 21. आता मूळच्यापेक्षा कितीने कमी झालं म्हणून वजाबाकी. मूळचं x² आहे, वजा काय करायचं आहे तर x² -10x अधिक 21. आता कंस काढताना चिन्ह बदलायची. या वजामुळे हे वजा, या वजामुळे हे अधिक, या वजामुळे हे वजा. त्यामुळे x² ला -x² गेले, 10x - 21 राहिलं. त्यामुळं किती कमी होईल? 10x - 21. अचूक पर्याय नंबर 3. ओके. त्रिकोणाची या ठिकाणी पुढं 6² छेद 6/5 वर्ग वजा वर्गमुळात 5041 भागिले 10 वर्ग अधिक 0.7 वर्ग बरोबर प्रश्नचिन्ह. बघूया, पाहूया आपण याचं उत्तर कसं काढायचं. सॉरी, या ठिकाणी घन वर्ग ओळखत नाहीत. नंतर हा प्रश्न घेऊया सोडवायला अगदी नक्की. पुढं त्रिकोणाची रचना करण्यासाठी दिलेल्या माहितीवरून कोणते त्रिकोण काढता येतील? त्रिकोणाच्या कोणत्याही 2 बाजूंची बेरीज तिसरीपेक्षा मोठी पाहिजे तरच त्रिकोण काढता येतो. इथं 2.1 आणि 4 6.1 बेरीज आली, 1.9 पेक्षा मोठे काढता येतो. 1.9 आणि या ठिकाणी 4 आहे, 4 आणि 1 5.9 काढता येतो. इथं 5.7 आणि 3.2 7 आणि 2 9 5 आणि 3 8.9 तिसरीपेक्षा मोठे आहे. या दोघांची बेरीज 4 आणि 2 6 3 आणि 2 5 5.6. इथं बेरीज या दोघांची 3 2 5.6 आलेली आहे, ती 5.7 पेक्षा कमी आहे म्हणजे बी काढता येत नाही. इथं 1.1 आहे, या दोघांची बेरीज 1.8 आहे, 0.5 पेक्षा मोठे. या दोघांची बेरीज 7 आणि 5 12 1.2 1.1 पेक्षा मोठे काढता येतो. 1.1 आणि 5 1.6 तिसरीपेक्षा मोठे काढता येतो. शेवटी 3.6 आणि 4.8 यांची बेरीज 8 आणि 6 14 4 आणि 3 7 8.4
6पेक्षा मोठे काढता येतो. या दोघांची बेरीज 6 आणि 4 10, 10.8 काढता येतो. पहिला आणि तिसरं 6 आणि 3 9.7 तिसरीपेक्षा मोठी आहे. ओके. बी. एमध्ये पुन्हा पाहूया. या दोघांची बेरीज 2.1 आणि 1.9, 9 आणि 1 10, 4 येते. ती तिसरी बाजू 4पेक्षा मोठी पाहिजे, म्हणजे ए आणि बी काढता येत नाही, सी आणि डी काढता येतात. सी आणि डी अचूक पर्याय नंबर 2. त्रिकोण कधी काढता येतो? या ठिकाणी कोणत्याही दोन बाजूंची बेरीज तिसरीपेक्षा मोठी पाहिजे. ओके. पुढचा प्रश्न, एक्सच्या 20% बरोबर वाय. प्रश्न जे राहिले आहेत संपूर्ण आपण घ्यायचे आहेत. त्यांच्यामध्ये काही शंका आहेत, पाहूया नंतर, पण सर्व प्रश्न विचारात घ्यायचे. एक्सचा 20% बरोबर वाय, वायच्या 20% बरोबर झेड आणि झेडच्या 20% बरोबर 266.80. तर एक्स बरोबर किती? काय काय म्हटलेलं आहे पहा. एक्सचा 20% म्हणजे वाय, म्हणजे एक्स गुणिले 20/100 बरोबर वाय. नंतर या ठिकाणी वायचा 20% म्हणजे वाय गुणिले 20/100 बरोबर झेड आणि झेडचा 20% म्हणजे 266.80. आता झेडची किंमत आपण या ठिकाणी काढली तर हे भागिले 100 आहे ना, ते 266.80ला गुणिले केली की दशांशनं जाणार 26,780 आणि गुणिले 20 आहे ते पलीकडे भागिले जाऊन 0 0 गेले. 2,668ला 2 भागले की 2,668 मग 1,334 झालं. झेडची किंमत 1,334 इथं ठेवली, म्हणजे वाय गुणिले 20/100 बरोबर 1,334 आणि 1,334ला इथं केले. 1,334ला हे भागिले 100 पलीकडे जाऊन गुणिले 100 आणि गुणिले 20 आहे ते भागिले 20. ओके. त्यामुळं 20×5 100, 1,334 गुणिले 5 हा आपला वाय आला. इथं ठेवायचा तो. एक्स गुणिले 20/100, 20% म्हणजे 20/100 बरोबर वायची किंमत आपण 1,334 गुणिले 5 तशी ठेवली. 20 × 20, 20×5 100 भागिले 5 आहे ना. आता इथं गुणिले 1/5 आलं आहे. हे 5 भागिले 1,334 गुणिले 5 मधल्या 5ला हे 5 गुणिले जाऊन 5×5 25 गुणिले 1,334. एक्सची किंमत मिळणार 1,334 गुणिले 25 चौक 100ला 0 हाच्याले 10, 25 तिरक 75, 75 आणि 10 85ला 5 हाच्याले 80, 25 तिरक 75 आणि 8 83ला 3 हाच्याले 8, 25 25 आणि 8 33, 33,350 एक्सची किंमत आलेली आहे. 33,350 अचूक पर्याय या ठिकाणी नंबर 2. ओके. अशा पद्धतीने हा व्हिडिओ फार मोठा होऊ नये. उर्वरित प्रश्न आपण लगेचच पुढील व्हिडिओमध्ये घेणार आहोत. आपण हा व्हिडिओ स्वतः लाईक करा आणि जे आपले बांधव परीक्षेला बसले आहेत त्यांच्यासाठी हा शेअर करा. अत्यंत सोप्या भाषेमध्ये समजावून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. परीक्षेमध्ये चांगले यश मिळण्यासाठी शुभेच्छा. व्हिडिओ आवडला असेल तर या ठिकाणी कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट देऊन प्रोत्साहन द्या. धन्यवाद.